आकडा आपल्याला वावरवाल्या मालकाची भेटलेत काय गाय, त्यामुळं जाळ चांगला लागलाय आणि भजी बी चांगली होते ते. तिला भडाभडा नाही आवडत. भजी चालले हाय आता खापळ काढायचे काय, आता एवढं जागा खापळ काढून घेते. आवारलं पाहिजे. भजी तरी खायचे आणि थापळ तरी खायचे. आपली गुढी तयार करायची. गुढीसाठी आता आई सर्वप्रथम हे करणार आहे. काय करणार आहे आई? हे तांब्याला हळद कुंकू लावून घेणार. हळद कुकू तांब्याला लावतात ना बघा. आपल्या आता काठीला बी लावून घेते हळद कुकू. तयार होते आपली वाड्यावरची गुढी. मित्रांनो भरपूर उशीर झालाय आम्हाला, पण बघा लिंबाचा ढागळा नवा पीस घेतलाय आईने आणि आता आपण गुढी उभी करून घेणार आहे आपली. फायनली मित्रांनो आपल्या वाड्यावरती गुढी उभी केलेली आहे आणि वा 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 वा. एवढ्या दिवस काय पाऊस आला नाही आणि आता आपल्या मेंढरांना चरायला लागलं आणि पावसाने सुरुवात केली. मित्रांनो आडव्या दिवशी पावसाने चांगलीच हजेरी लावली आणि आपली मेंढर बी येतो का. तर आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आज गुढीपाडवा आणि हा व्हिडिओ आपला म्हणजे दुसऱ्या दिवशी येतो नाही का. ज्या दिवशी शूटिंग होती त्या दिवशी व्हिडिओ येत नाही, तर आज शूट होतोय. तर आज गुढीपाडव्या दिवशी आपल्या वाड्यावरती सण करायचे मस्त पोळ्या बिळ्या. तर कसं काय आपण सण साजरा करतोय गुढीपाडव्याचा ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला आपल्या आईचं काय चाललंय. आहे पोळ्याला पीठ, पोळ्याला पीठ मळून घेते ना. आणि इथं काय डाळ घातली काय. तर मित्रांनो मस्तपैकी आपली डाळ बी शिजते बघा. डाळ शिजाय घातली सकाळ सकाळ आईनी. पोळ्या म्हणल्यावर पोळ्याचा व्हायचा राडा असतो, ते लवकर आवरायला लागतं. पीठ बी घेते आई मळून आणि बघा आईचं चाललंय मस्तपैकी सणाचं आपलं पोळ्या बनवायच्या ते आपल्याला. तर मित्रांनो आपली डाळ बीळ शिजलेली आहे बघा. आईचं चाललंय पुराण वाटायचं आणि आई बघल्यात काय ठेवले आता भात. तर पुराण वाटून आई मस्तपैकी पोळ्या बनवेल. तर मित्रांनो आपल्याला गुढी उभी करायला उशीर झालेला आहे बघा. अजून आपल्या बिरडावर गुढी उभी राहिली. आता थोड्याच वेळात आपण गुढी बिडी उभी करू आणि बघा आई तर वर इथं आवरते, मग गुढी बी उभी करूया आपण. बघा कसं चाललंय पुरणाचं पीठ. असं वाटायचं बारीक बारीक. तर मित्रांनो आपल्याला गुढी उभारायला लय उशीर झालाय. लोकांची सकाळ सकाळ उभी राहते ना, आपल्याला झालाय उशीर. तर आपलं साहित्यच आणायचं राहिलेलं नाही का. रात्री कोण गेलं नाही लक्षात नाही, म्हणजे नाही का असं पाडवा होताही माहीत होतं, पण साहित्य नाही हे माहीत नव्हतं. तर बघा एक लिंबाचा ढागळा, गाठ्या बिट्या चालवले ते बघा. हे आपलं सगळं साहित्य. आई म्हणली अरे तुझ्या काय डोक्यात आहे का नाही, आपल्याला गाठ्या बिट्या पुढे. अरे मग म्हणलं चला आपल्या दुकानात. दादा सकाळी गेलं गावात गाडी घेऊन, मग आता चालतच गेलो तो दुकानात. चाललोय घरी अका लिंबाचा ढागळा बिगळा घेऊन गुढी उभी करू आता. आणि पुराण झालं का वाटून? पुराण वाटून झालं. आता काय करते? आता कांदा चिरते भजीसाठी. भजी बी काढायची तुझी. हा हो तुझं साहित्य धर. ओके का. अजून काय आणायचे? अजून आंब्याचं डगा आणि दुसरं नाही म्हणतात. आणि कळक. कळक बी आता कळक इथं पुढे नाही तर आपला दांडा ते कसला त्या दिवशी नवा आणलेला. नवाचे ना. हा नो एक काम तर झालं, मग आता एक काम राहिलं. आता काय आणायचे? आंब्याचा ढागळा आणि आपला जो आई म्हणली कळकता एकदम छोटा आहे. आता व्हिडिओ काढायचा म्हणल्यावर फोटो बिटो काढायला लागेल आणि ते छोटं आहे त्या करता व्हायचं. आता मोठं वाढायला बघितलं पाहिजे कळक आहे का. तर बघा कोराड बिराड घेऊन चाललंय आता. कळक घेऊन येऊ आंब्याचा ढागळा. तिच्या आता मस्तपैकी चाललंय भजी काढायचं. बॉब्या काढल्या ते आता भजी काढून घेते आपली आई. मस्तपैकी चाललंय बाबा. चमच्याने पीठ टाकते काय आहे? पळीने टाकी दूध आणि मग ते पळीने बदत बदाड होते. मोठालं होतं या. आता चमच्याने टाकते. कसं चाललंय भजी काढायचं. देवाला भाज्याचा तर मान. आणि आपल्या दादाला दादाला बी दादांना भजी आवडतात. मला नाही एवढे आवडत, दादांना लय आवडतात. दादा म्हणलं भजी केल्याशिवाय मी पोळ्या खाणार नाही. आईचं चाललंय आता भजी काढायचं. काय काय आकडा आपल्याला वावरवाल्या मालकाची भेटलेत काय काय.
त्यामुळं जाळ चांगला लागलाय आणि भजी बी चांगली होते ते. हो का. ते लय बडाबडा नाही आवडत. हळूहळू जाळ लावल्या मस्त होतं ना. ते लय बडाबडा जाळ लावला की चांगलं तळत बी नाही नुसतं करपण असं म्हणजे चांगली कडक कडक भजी होते. आपला आता लय जाळ लागलाय. लय लागला भजी चाललंय. हाय आता खापळ काढायचे काय. आता एवढं जागा खपळ काढून घेते. आवारलं पाहिजे. भजी तरी खायचे आणि थापळ तरी खायचे. हे आपलं आमटी भाता बरोबर भजी तोंडी लावाय भारी लागतात का नाही. सण असल्यावर भजी आवडतात दादाला. कुठला सण असला तर दादाने म्हणायचं भजी करा आधी. नाही बघा कसं थापळ काढलंय. आई थापळ करपल सोरमाट नाही लागायचं. आई एक पराटलं बघा. इथं आपली भजी काढल्या ते आणि इकडं आपली आई काय करते बघा. देव पुंजते देव. अरे थापळ बघ आई थापळ बघ. नाही करपलं त्याला उलट की राहू दे. चांगलं सुरमट लागतं. कसं लागतंय. कडकडीत लागतं चांगलं. ते बाजू दे. पुढं करपले बाजू दे चांगलं. बघ कसलं कडकडीत लागत. आपला सगळा देवारा आईने पुंजायचं चाललंय. देव पड्याला 2 देव होतं ना त्या देवांची जत्रा होती आपल्या इथं. मस्त वेगळी सगळं देव पुंजून घेतले ते मित्रांनो. आपली गुढी तयार करायची. गुढीसाठी आता आई सर्वप्रथम हे करणार आहे. काय करणार आहे आई. हे तांब्याला हळद कुंकू लावून घेणार. हळद कुंकू तांब्याला लावतात ना. हो का. मस्त आपलं आता तांब्याला लावायचं. मग काठीला लावायचं. काठी बी आणली मित्रांनो. नवीन कळक आणलाय मी. ते काय नाही दाखवलं तुम्हाला कळक आकडून आणला काय. पण आता हिथून मोर गुढी कशी उभी करतोय ते बघायची. तो का कशी लावते आहे तो का. वा 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 वा. आता काठीला बी लावून घेते हळद कुंकू. आणि असं कसं राहाय लावलं तू. असं दे काय होतं. येडं वाकडं निसतं बाबा. काम चाललंय फारपा कसं लावू उभं लावू. जाऊन दे मारून दे. आता झालं आपलं लावा. सास्तार मारोग झाला आपला येडा वाकडा. यार होते आपली वाड्यावरची घोडी मित्रांनो. भरपूर उशीर झालाय आम्हाला. पण बघा लिंबाचा डागळा नवा पीस घेतलाय आईने. आणि आता आपण घोडी उभी करून घेणार आहे आपली. असं बांधा आहे त्याला चांगलं. आई गाठी कशी आणली मी. भारी आणली. खायची आता संध्याकाळी काय काय. त्या घोडी उभी करून घेऊ आपल्या वाड्यावरती. बघा कसं आहे निवेदन. फायनली मित्रांनो आपल्या वाड्यावरती गुढी उभी केलेली आहे. आणि वा 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 आपली दरवर्षीपेक्षा सगळ्यात मोठी गुढी उभी झालेली आहे. बघा या ठिकाणी एकदम मस्त गुढी झाली. बघा आपल्या वाड्यावरती मित्रांनो. आपलं सण बिन वाड्यावरती किती परिस्थिती बिकट असू द्या हालाकीची असू द्या सण हे साजरं झालंच पाहिजे. आणि आपल्या सणांचा अभिमान आपल्यालाच असला पाहिजे. त्याकरता आपण किती काही परिस्थिती असली ना तरी आपला सण साजरा करतो. कुठला सण चुकवत नाही का नाही. आपण एक बी सण चुकवत नाही काय काय. हां सगळं सण करतो वाड्यावर. तर आता गुढीपाडव्याच्या मस्तपैकी पोळ्या चालल्या. ते पोळ्या चालू झालेल्या आहेत. आई कसली पोळी करते तयार आता. टोपल्या खाली एक पांढरी पोळी करायची. तेल नाही लावायचं का. बिन तेलाची पोळी तयार होते. ती टोपल्या खाली ठेवायची. टोपलं तेलकट होऊ नये म्हणून. तर पहिली पोळी चालली या ठिकाणी. तवा बिवा आपला ठेवलाय आता. मग आई दुसऱ्या तव्यात भजी बिजी काढली का. ह्याच्यात येत नाही उताना तवा आहे. होता ना वेगळी चालल्या ते पोळ्या खायच्या सणासुदीच्या. असं लय दिवसात पहिल्या मला पोळ्या आवडत नव्हत्या. पण आता लय पोळ्या आवडायला लागल्या. ते असं लय दिवसात असत्या ना. सण असल्या तर पोळ्या. एरीवारी कोण करते पोळ्या काय काय. सणासाठीच करतोय माणूस. एरीवारी पोळ्या नसतात. त्यामुळं सणा दिवशी सगळ्यांनी आवडीने पोळ्या खात जावा. तर आपलं दादा आता आल्या बाबा पहिलं सणासुदीचं देवाच्या पाया पडून घेते ते बघा.
फोटो नाही काढीत फोटो नाही दादांना वाटतंय मी फोटो काढतोय तर पडा पाया बिया पडा आपलं दादा देवाच्या पाया पडत असं सांगायला नको लोकांना हो का आपलं दादा लय देवाला मानते. हां पोळी पप्पाला टाकर पप्पा वांडू गरबाडलाय खायचं. पप्पाला पूल देवाला निवद नाही दाखवला. मग ते खंडोबाचं आहे. खंडोबाची बर जसं तुझं म्हणणे तसं. मित्रांनो भरपूर ऊन झालंय आणि आपल्या आईच्या थोड्याशा पोळ्या राहिल्यात बाकी सगळं आवरले नाही. बाकी सगळं आवडलं. देवाला निवद दाखवायच्या दादांनी मेंढर नेले ते हलवून आणि बघा कोकरी धरले ते आता वाघर दिली कोकऱ्यांना. मेंढरांना काय ऊन लागते म्हणून इथंच हलवले आपल्या रानात बघा. तिथं व्हायचं आंब्याच्या सावलीला ह्याला उभे राहत्याला म्हणलं जे वस्तर हे वस्तर बघा आपलं पावट्याचं रान सगळं आणि इथं कोकरी धरले ते. आज आपल्याला 2 न्यू मेंबर झाले ते ॲड बघा जी वरडतेत आहे ना आता ह्याला सवय झाली ती जी 2 आहेत ना ती नवीन झाले ते. आपला निवद काढायचं चाललंय आता देवाला निवद दाखवायचा मित्रांनो तर सगळा निवद काढून घेणार आपली आई. भजी बिजी मला निवद दाखवला आणि आता आई मला जेवण वाढून देते आपलं पोळी गुळवणी बघा. गाळणं घेतो काय सूट टाकली. सूट टाकली गाळणं देतो. बघा जेवण वाढून देते आई. इथं बस इथं बस. तर मित्रांनो जेवणाचं ताट घेतलंय बघा. जेवाय मला पोळी गुळवणी भात आमटी खायला सुरुवात केली आहे त्याची भजी ही. तर हे आपलं आजचं गुढीपाडव्याचं जेवण आहे मस्त पुरणपोळीचं. आईचं चाललंय उन्हात आई बिचारी उन्हात स्वयंपाक करते आता व्हायचं राहिले त्यामुळे आई म्हणली नको करू सावली बिवली झालं. त्या पप्पूला बी दिले पोळी खायला. पप्पूला बी मेंढरा घ्यायचे माझ्याबरोबर जेवण करतोय पप्पू बी आणि आई काळू करतोय का जेवण. काळू का जाऊ तिकडं केलंय उसण फुडलाय. कुठे पोळी हे बघ हे बघ आता ह्या पोळीला का राखानच बसतोय खा. पोळी सुद्धा खाय ना. आता जेवण झालं आणि आता आई दादा जेवण करणार आहेत तर दादांना दिले वाढून कोकऱ्याच्या सावलीला बसले ते आपलं ऊन लय लागते बेकार. बघा आईला बी जेवण करायचे त्या ताटात धुती आई त्या मी जेवले आणि गुळवणी पोळी दादांनी दूध आणले बघा ते आपल्यासाठी. दादा कसं आहे मग चांगले बाबा मत चांगले आहे ना. हो आपली आई बी जेवण करते. आई कसं झालंय मग. भारी. बघा आपल्या आईचं आणि दादांचं जेवण चाललंय या ठिकाणी मस्त. पाडव्या दिवशी आपल्याकडं पाऊस चालू झालाय बघा. पप्पून मी शेडात आलोय या का बघा या आपल्याला शेड गावलंय असं बसायला आणि लय पाऊस आलाय बघा या साईडने आला या वरल्या बघा. असं मला वाटतं गारांचा पाऊस पडायला लागलाय नुसत्या ठोकाळ टिपका आहे नाही का. बघा तिकडं तर लय कंपन्या वाजते नुसतं धाड 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 धाड. एवढ्या दिवस काय पाऊस आला नाही आणि आता आपल्या मेंढरांना चरायला लागलं आणि पावसाने सुरुवात केली मित्रांनो. तर नाही का शेतकऱ्यांचं आणि आपलं मेंढपाळांचं निसर्ग असं नुकसान करतो. शेतकऱ्यांच्या बी तोंडात घास आला ना की पाऊस पडतो आणि आपले बी आता मेंढरांना खायला लागले आणि पावसाने सुरुवात केली. अवघड झालंय सगळं बघा लय पाऊस आला आता. आपण बी झाली इथं कारण का इथं जळायला साधन नाही काय साफ करत येते ते अंगावर जाय. आडव्या दिवशी पावसाने चांगलीच हजेरी लावली आणि आपली मेंढरं बी येतो का मेंढरं सगळे तिथं कागदाभोवती उभे राहिल्यात. लय पाऊस आलाय आता मला वाटते पाणी पाणी होते का काय कळा नाही. आणि गाराचा पाऊस आहे मित्रांनो गाराचा बघा. दादा गेलं तिकडं बांगल्यापाशी एका कोण आलाय पाऊस कोण.
मित्रांनो ज्या शेड मध्ये होतो तिथं पाऊस लागायला लागलाय सापकार. तर आता इथं राहिले बाबा आडूच्याला उभा तरी मी भिजतोय राव. मलाच पाऊस आलाय बाबा. पप्पूची नुसती पळापळी झाली हो का. हे पार भिजला आतमध्ये इकडून पाऊस आलाय त्यामुळं चांगलं पाणी पडायला लागले. तर मित्रांनो आजचा आपला गुढीपाडव्याचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.